नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे शुक्रवार. शुक्रवारनिमित्त मी तुमच्यासाठी एकदम साध्या, सोप्या, सुंदर रांगोळ्या घेऊन आली. ह्या टिपक्यांच्या रांगोळ्या आहेत. तुम्हाला पण ह्या रांगोळ्या येत असणार आहे, कारण की एकदम पूर्वीपासून आपण ह्या रांगोळ्या बघत आलेलो आहो. मी फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने त्याला कलर कॉम्बिनेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन देऊ शकता. किती म्हणजे ह्या रांगोळ्या खरंच जुन्या रांगोळ्या, त्या जुन्या रांगोळ्याच होत्या. खूप सुंदर वाटायच्या एकदम. म्हणजे नाही का, एकदम छोटीशी जरी रांगोळी काढली तरी घरासमोर खूप एकदम भारी वाटायचं. म्हणजे आत्ता पण काढतात बायका, पण आजकाल थोडं रांगोळी म्हणजे आता सहसा कोणी लोक काढत नाही असं रोज, नाही का. गावाकडे काढली जाते. गावाकडे तुम्हाला प्रत्येक दारासमोर रांगोळी दिसेल. प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी दिसेल. छोटी का होईना रांगोळी काढलेली असते आणि काढायलाच पाहिजे. मी तुम्हाला आधीच्या भागात पण सांगितलं आहे रांगोळीचं महत्त्व. त्याच्यामुळं तुम्ही सुरुवात केली का नाही रांगोळी काढायला माहीत नाही मैत्रिणींनो, पण नक्की काढत जावं रांगोळ्या. हे बघा, ही लाल आणि पिवळ्या कलरचं कॉम्बिनेशन मी काढलं आहे बघा, आणि बाजूला टिपकी देऊन घेतली. अशा पद्धतीने आपली पहिली रांगोळी पण तयार झालेली आहे. तुम्ही याला तुमच्या आवडीनुसार पण वेगळी डिझाईन काढू शकता. ते मी जिथे मोठे मोठे टिपके दिलेत ना, ही आपली पहिली रांगोळी तयार झाली. अजून दोन रांगोळ्या त्या पण खूप सोप्या आहे. तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. तुम्ही चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलेलं, विसरला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींना पाठवा, तुमच्या फॅमिली मेंबर्सला पाठवा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत, जेणेकरून तुम्हाला पूर्ण स्टेप लक्षात येतील कुठून कशा काढलेल्या आहेत. आणि जर रांगोळ्या आवडल्या तर नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपली रांगोळी सर्वांपर्यंत पोहोचेल. बघा, ही दुसरी रांगोळी पण काढून झालेली आहे. छान वाटतं ना आपल्या जुन्या रांगोळी एकदम, म्हणजे नाही का. ह्याच्यात पण मी ते 2 कलर वापरलेले आहे. असं नाही की माझ्याकडे कलर नाही आहेत, पण रांगोळीमध्ये आपण हळदी कुंकू टाकतो ना, त्याऐवजी मी लाल आणि पिवळा कलर म्हणजे हळदी कुंकू कलर टाकत असते. छान वाटतं मग त्याच्यामध्ये. जर कोणाकडे एवढे कलर किंवा रांगोळी उपलब्ध नसेल तर तुम्ही असं काढू शकतात. आणि मैत्रिणींनो, अजून एक तुम्हाला सांगायचं राहीलच मला. आपण ही रांगोळी जर तुमच्याकडे अशी मिक्स झालेली रांगोळी असेल, त्याच्यात तुम्ही थोडा फूड कलर ॲड करायचा आणि थोडं पाणी टाकायचं. म्हणजे समजा हिरवा कलर असेल, केशरी कलर असेल, लाल कलर भेटतो, छोट्या छोट्या डब्बी भेटतात, त्या मिक्स झालेल्या रांगोळीत टाकायच्या आणि थोडं त्याला पाणी टाकायचं आणि उन्हामध्ये चांगलं वाळू द्यायचं. एक नवीन कलर तयार होतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवेल तो व्हिडिओ. माझ्याकडे भरपूर रांगोळी आहे, तर त्याचा आपण एक व्हिडिओ बघू, कसा एक घरच्या घरी कलर तयार करायचा यूज केलेल्या रांगोळीपासून. ही आपली तिसरी रांगोळी एकदम सोपी पण स्वस्तिक टाईप रांगोळी आहे. एक चौकोन काढून घेतला, त्याला आतमध्ये रेषा काढून घेतल्या आणि स्वस्तिकचा आकार दिला. एकदा 5 मिनिटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या, ह्या काही एवढं लागणार नाही. ह्या आपल्या 3 रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा. रांगोळ्या काढून बघा आणि आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळ्या ट्राय करा. धन्यवाद. बाय बाय.